मोदक म्हटलं की सगळ्यांनाच आवडतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आणि आता बाप्पासाठी आपण मोदक रोज वेगवेगळे बनवतो. तर बाप्पासाठी बिस्किटाचे मोदक आपण सुद्धा बनवूयात, कारण आपल्याला बिस्किट खायला आवडतं. आणि जास्त करून मुलांचं राहतं की बाप्पासाठी चॉकलेटचे मोदक, बिस्किटाचे मोदक आपण बनवायचे. तर म्हणून आज हे बाप्पासाठी ओरिओ बिस्किटाचे मोदक बनवायचं ठरवलं. तर रेसिपी पुढे शेअर केलेली आहे, तर नक्की पहा. इथे मी 4 बिस्किटाचे पुडे घेतलेत. आता हे ओरिओ बिस्किट आहेत आणि यांचे मोदक खूप छान खायला लागतात आणि भरपूर आत्ता रेसिपीज याच्या व्हायरल आहेत. या अगोदर पण आपल्या चॅनलवरती याची रेसिपी अपलोड झाली, पण आज पुन्हा एकदा ट्राय करूयात म्हटलं. कारण मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना बिस्किट खायला आवडतात आणि क्रीम बिस्किट आहे त्यामुळे सगळेजण आवडीने खातात. तर इथे मी 4 बिस्किटाचे पॉकेट घेतलेत. हे 10 रुपीजवाले आहेत. तर सर्वात अगोदर हे फोडून घेते. सगळे बिस्किट आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि या बिस्किटाच्या आतमध्ये जी काही क्रीम आहे ती पण काढून घ्यायची आपल्याला. चला तर मग मी इथे सगळे बिस्किट हे काढून घेतलेत. आता हे जे बिस्किट आहेत याच्या आतमधली ही आपल्याला क्रीम वेगळी करायची आणि बाकीचे जे हे बिस्किट आहेत ते सगळे वेगळे करून घ्यायचे आहेत. इथे सगळे ओरिओ बिस्किट काढून घेतलेत मी आणि ही क्रीमसुद्धा काढून घेतली. आता ही क्रीम साईडला ठेवूयात. सर्वात अगोदर तर हे जे बिस्किट आहेत आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकून पूर्ण बारीक असे वाटून घ्यायचे. तर चला ह्याची बारीक अशी बुकटी करून घेते. पुढची रेसिपी पाहण्या अगोदर पटकन आपल्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि इथे मी पीठ जे आहे ते दळून घेतलेलं आहे. आता इथे आपलं जेवढं काही बिस्किटाचं पावडर होतं ते एकदम असं बारीक पिठासारखं मी दळून घेतले, कारण आपल्याला बारीकच लागणार आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला दुधावरची साय घालायची. साय असेल तर टाका, नसेल नाही टाकली तरीसुद्धा चालेल. पण असेल तर थोडासा चिकटपणा येतो आणि मोदकाला चव पण खूप चांगली लागते. तर 1-1.5 चमचा असेल तर एवढीसुद्धा टाकू शकतात. आता इथे पाहू शकतात, पहा खूप जास्त नाही, 1 ते 1.5 चमचा एवढीच आहे आणि गरम नाही आहे, थंड आहे. आता ही आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची. इथे आता मी सगळं पीठ चांगलं असं मिक्स करून घेतले. आता तुमच्याकडे दुधातली साय नसेल तर त्याऐवजी तुम्ही तूप थोडंसं वापरू शकतात. फक्त आपल्याला जे हे बिस्किटाचं जे पीठ आहे ते थोडंसं असं ओलसर होईपर्यंत आपल्याला तूप लागणार आहे. तर 1 मोठा चमचा एवढं तूप लागेल, किंवा तुम्ही थोडंसं दूध टाकून सुद्धा मिक्स करू शकतात. साय, दूध किंवा तूप या तिन्हीपैकी एक कोणताही आयटम टाकून शकतात. तर आता आपलं पीठ तयार झाले आणि हे पहा छान असं याला तेलकटपणा पण साईमुळं आलं आहे. तर आता याचे आपण मोदक वळायला घेऊयात. आता आपलं पीठ तर तयार आहे. मी मोदकाचा साचा पण घेतला आणि हे जे क्रीम आहे जी बिस्किटाची, त्या क्रीममध्ये तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकू शकतात, जेणेकरून अजून या क्रीमची टेस्ट वाढेल. आता मी काहीच टाकलं नाही, पण तुमच्याकडे असतील अवेलेबल तर तुम्ही टाकून द्या. तर सर्वात अगोदर साच्याला आपल्याला आतमधून थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि चांगलं तूप लावून घ्यायचं, जेणेकरून आपला मोदक जो आहे बिस्किटाचा तो तुटणार नाही. तूप लावल्यामुळं तो एकदम असा अलगद निघून आपल्या हातामध्ये येतो. पीठ थोडंसं असं हाताने मऊ करून घ्यायचं आणि या साच्यामध्ये टाकून देऊयात. आणि दाबून चोही बाजूला आपल्याला हे पीठ जे आहे ते लावून घ्यायचे. आता आतमध्ये तर मी सगळं पीठ लावून घेतलंय आणि मध्ये थोडीशी जागा ठेवली याच्यासाठी की यामध्ये आपल्याला थोडंसं क्रीम भरायची. ते क्रीम घेतली, तिचा असं थोडासा हातावरती गोळा करायचा आणि याच्या आतमध्ये टाकून द्यायचा आणि वरतून लगेच हे जे पीठ आहे बिस्किटचं ते वरतून असं टाकून लॉक करून द्यायचं. तर आपला मोदक हा अशा प्रकारे तयार होतो. आणि तुम्ही याला गार्निशिंगसाठी पिस्ता वगैरे वरतून लावू शकतात. बदामचे काप किंवा पिस्ताचे काप याच्या वरतून लावा, म्हणजे ते आपल्याला दिसायला थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि खूप छान असे मोदक पण बनवून तयार होतात.
चला तर मग आपला मोदक इथे बनवून तयार झाला आहे. तर सर्वात अगोदर आपण हा मोदक काढून पाहूयात की कसा झाला आहे. मोदक तर आपला एकदम अलगद असा निघाला आहे आणि हे पाहू शकतात की मोदक खूप छान असं झाला आहे. मोदकाला कळ्या पण खूप सुंदर पडल्या आहेत आणि चकाकी पण खूप छान आली. तर आता बाकीचे मोदक मी असेच बनवून घेते आणि सगळे बनवून तयार झाले की मग तुमच्यासोबत शेअर करते. आणि इथे माझे सगळे मोदक बनवून तयार झालेत आणि यातली काही मोदक यामधले माझ्या मुलांनी लगेच खाल्ले कारण त्यांना खूप जास्त आवडले. आणि जेव्हा बनवून ठेवले होते तेव्हा मुलांना पाहूनच त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं, तर त्यांनी पटकन घेतले आणि खाल्ले. बाकीचे हे इथे मी फोटोज व्हिडिओजसाठी ठेवले होते. तर खूप छान बनवून तयार झालेत आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात असेच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.